नाही काय हरकत नाही बा, आता तुमची बहिणी तर दिलेली आहे, त्यात ही तुमची सासूरवाडी म्हणल्यावर तुम्ही कधी बी येऊ शकता बा. डॅडी, तेजू कुठे? मला तिच्याशी बोलायचं. तुम्ही असं का नाही करत? आमच्या सुनबाईला तिकडे तिच्या माहेरीच घेऊन जा आणि तुमचं सगळं बोलणं झालं की मग परत पाठवा सावकाश. हं? अहो गंमत केली. काय काम काढलं आमच्या सुनबाईकडं? सुनबाईचा राजीनामा. कळलं आम्हाला, लय वाईट वाटलं, लय वाईट वाटलं. सुनबाईनं एवढ्या तडकाफडकी निर्णय नको होता घ्यायला. पण मला नाही वाटत हा तेजूचा निर्णय असेल. तुला काय म्हणायचंय? आम्ही तिच्यावर जबरदस्ती केली असं कसं येऊ शकतं तुझ्या मनात? आणि जावई बापू तुमचा विश्वास बसला यावर? अहो तुमच्या तेजूबद्दल बाहेर लोक काय काय बोलत होते. तरी बी आम्ही तिला आमच्या घरची सून केली. आम्ही ठरवलं असतं ना आमच्या चिरंजीवांसाठी लय मोठ्या तालेवार घराण्यातली मुलगी बघितली असते आम्ही, पण नाही. तुमच्या इज्जतीसाठी आम्ही आमच्या इज्जतीवर दगड ठेवला. तुमच्या बहिणीसाठी आम्ही आमच्या स्वतःच्या पोराच्या मनाचा विचार केला नाही आणि तुम्ही आमच्यावर असे आरोप करता. यातना होतात, लय यातना होतात. डॅडी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. देवावर असं कोण अविश्वास दाखवतं का? मी फक्त एवढंच म्हटलं की हा निर्णय मला तेजूचा वाटत नाही. तुम्ही जबरदस्ती केली असं तर मी काही म्हटलं नाही. मग तरी तुम्हाला एवढा का त्रास होतो? नाही, डॅडी जरा हळव्या मनाचे आहेत ना, म्हणून. हो, फार माहित आहे मला. तुम्ही जा, तेजूला बोलवून आणा. तेजू, सांगितलंय तेवढंच बोलायचं, कळलं? तेजू, हीच वेळ आहे. दादाला सगळं खरं सांग. संपवून टाका त्रास. आत्ता नाही बोललीस तर आयुष्यभर मन मारून जगावं लागेल. नाही, असं नको करूस. तुझ्या एका चुकीने दादा आणि तुझ्या बहिणी संकटात येतील. नाही, मला माझ्या नोकरीपेक्षा माझ्या माहेरच्या माणसांचं हित बघावं लागेल. हो मॅडम, चालतंय ना? तो लय त्रास होतो, लय नाजूक आहे आमचं काळीज, लगेच त्रास होतो. आता आमची तुमच्याकडनं काय अपेक्षा होती? आम्ही तुम्हाला जावई म्हणून स्वीकारलं, तुमच्या बहिणीला घरची सून करून घेतलं, नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहिलो, पण आमच्या वाट्याला काय आलं? अहो जावई बापू, तुम्हाला आमचं मन कळलं तसं आमच्या लेकीला कळलं असतं ते किती बरं झालं असतं. पण आज आम्ही आमच्याच नजरेत पडलो. डॅडी, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घ्या. हे बघा, माझा शब्द आहे, इथून पुढे तुम्हाला त्रास होईल ना असं मी काहीच वागणार नाही. मी येतो डॅडी. सुखी. सूर्या, मला नाही वाटत मी कुठे चुकले, पण तुला वाईट वाटत असेल तर आय एम सॉरी. माझी माफी मागून काय उपयोग नाही. तू डॅडींची माफी मागायला पाहिजे होती.
मी तुला म्हणत होतो ना आधी आपण तिजूला कॉल करूया आणि मग जाऊया म्हणून. तुला कसं सांगू मी आता सूर्या? तू बाहेरून माझ्या भावाला आणि वडिलांना बघितले, पण मी त्या घरात होते. मला त्यांचे खरे चेहरे माहीत आहे. हे तुला मी कसं सगळं सांगू? तुझा राग कसा घालवू मी आता? पाणीपुरी पाणीपुरी तर खूप आवडते सूर्याला. हा, ती खाऊन त्याचा राग नक्कीच निघून जाईल. सूर्या, ती बघ पाणीपुरीची गाडी. आपण पाणीपुरी खाऊयात? तुळजा, आता जे झालं त्यानं तुला काहीच फरक पडला नाही ना? अरे तुला कळत कसं नाही? आपल्या अशा वागण्यानं तेजूच्या संसारावर परिणाम होईल. तिचा चांगला चाललेला संसार अडचणीत येईल आणि मला ते नकोय. मी का तिच्या संसारात अडचणी आणीन सूर्या? अरे तिने जर राजीनामा दिलाच तर तिचं घराबाहेर पडणं बंद होईल. तिचं अस्तित्व, तिचं स्वातंत्र्य ती हिरावून बसेल आणि याचीच मला काळजी वाटते. सूर्य, तुला नाही कळणार एका बाईसाठी तिचं स्वातंत्र्य काय असतं. तुळजा, आणि तुला नाही कळणार एका बापाचं एका भावाचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतात. आणि तू कसल्या अस्तित्वाच्या गोष्टी करतेस ग? लग्नानंतर शत्रूची बायको म्हणून तिचं अस्तित्व आहेच की ग. आणि तिने नोकरी सोडून नाती निभवायचं ठरवलं, यात काय चुकीचं केलं तिने? असतात अशा काही पुरी ज्यांना करिअरपेक्षा नाती महत्वाची वाटतात. एक मिनिट, हे तू मला सांगतोयस की ऐकवतोयस? नाही म्हणजे मी नाती जपत नाही किंवा मला नात्यांची किंमत नाही असं म्हणायचंय का तुला? अगं तसं नाही नाही तुळजा. नाही. ठीक आहे,